कुंडमळा पूल दुर्घटनेतल्या दुसऱ्या दिवसाची शोध मोहीम आता थांबवण्यात आली। 25 तासानंतर इंद्रायणी नदीतलं रेस्क्यू ऑपरेशन आता संपले। पूल दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला तर 51 जण जखमी झाले। काल दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली। इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळला, यामध्ये 4 पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले। दरम्यान आता पूल दुर्घटनेतल्या दुसऱ्या दिवसाची शोध मोहीम थांबवण्यात आली। 25 तासानंतर इंद्रायणी नदीतलं रेस्क्यू ऑपरेशन संपलं। काल दुपारी ज्यावेळी पूल दुर्घटना घडली त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं। एनडीआरएफची टीम तैनात झाली होती, बचाव कार्य सुरू करण्यात आलं होतं। दरम्यान आता दुसऱ्या दिवसाची शोध मोहीम थांबवण्यात आली। 25 तासानंतर इंद्रायणी नदीतलं रेस्क्यू ऑपरेशन आता संपलंय। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून। निलेश, काय अपडेट्स मिळतात? खरं तर आजच्या दुसऱ्या दिवसाचं जे सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन होतं ते आता थांबलेलं आहे। खरं तर दिवस मावळला आहे, अंधाराच्या वेळेस सर्च ऑपरेशन करता येत नाही, त्यामुळे आता दुपारपासून जे सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं ते या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे। सकाळी पावसाचा जोर वाढला होता, त्यामुळे सकाळी जे 8 वाजता सर्च ऑपरेशन होणार होतं ते करण्यात आलं नाही। नंतर दुपारनंतर ड्रोनच्या माध्यमातून आणि स्थानिक रेस्क्यू जे आहे आणि रायगड रेस्क्यू यांच्या मदतीने 2 बोट पाण्यात सोडून शोध मोहीम सुरू होती। मात्र आता कोणत्याही प्रकारचे मृतदेह अडकला आहे का याची खात्री करण्यासाठी या ऑपरेशन करण्यात आलं होतं। मात्र पाण्याचा जोर वाढल्यानंतर कुठल्याही प्रकारचा मृतदेह जे आहे तो रेस्क्यू टीमला आढळलेला नाहीये आणि आता रेस्क्यू ऑपरेशन जे आहे हे थांबवण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा कदाचित उद्या सकाळी हे ऑपरेशन सुरू करण्यात येईल, कारण अजूनही काही लोक अडकले आहेत का याची खातरजमा न झालेली नाहीये। कदाचित आज रात्री जर याबाबत मिसिंग किंवा कोणाची तक्रार आली तर पुन्हा एकदा स्थानिक प्रशासनामार्फत रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते राबवण्यात येणार आहे। मात्र आजचं जे आहे ऑपरेशन हे दुसऱ्या दिवसाचं थांबवण्यात आलेलं आहे। तब्बल 25 तासानंतर दुर्घटनेनंतर हे जे ऑपरेशन आहे हे थांबलेलं आहे असं म्हणता येईल। नक्कीच निलेश, धन्यवाद या माहितीसाठी। तर कुंडमळा पूल दुर्घटनेतल्या दुसऱ्या दिवसाची शोध मोहीम आता थांबवण्यात आली।